हॅलो, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर इकडे आता मी भावाच्या लग्नासाठी आलेली होती। नवरदेवाच्या मागेच जायचं होतं। डीजे वगैरे तुम्हाला दिसतच असेल। तर मिरवणूक चालू होती इकडे नवरदेवाची आणि बग्गीमध्ये होता। तर माझ्या माहेरीच मिरवणुकीचा कार्यक्रम होता। तर मला येण्यासाठी थोडासा उशीर झालेला होता। यापूर्वीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेलाच आहे की हळदीचा कार्यक्रम आणि आम्हाला जे काही देवक होतं तो व्हिडिओ तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दिसलाच। आणि आता संध्याकाळचं लग्न होतं। इकडे कार्तिकीन त्याही छान अशा रमलेल्या होत्या। तिघींनीही कार्तिकी, समृद्धी आणि संस्कृती तिघींनीही साऊथ इंडियन पॅटर्नचे घागरे घातलेले होते। त्यानंतर इकडे सगळ्या बायका नाचत होत्या। वहिनीं त्या आणि अंकिता वहिनी, रोशाली वहिनी आणि अजून माझ्या बऱ्याच वहिन्या आहे। तर सगळेजण नाचत होते। इकडे बहिणी पण होत्या, त्याही नाचत होत्या, पण मी त्यांचे व्हिडिओ शूट करत होते। त्यानंतर आमची चिल्लर पार्टी बघा कशी नाचत होती। अंशू, कार्तिकी, संस्कृती सगळ्याच जणी छान अशा नाचत होत्या आणि अंकिता वहिनी त्यांना जोडी नाचत होत्या। तर तुम्ही इकडे बघू शकता। तर मुलीही छान दिसत होत्या आणि नाचतही छान होत्या। लॉन्स तिथून आहे ना 2-2.5 किलोमीटरच्या अंतरावर होता। तर तिथपर्यंत जाण्यासाठी गाड्या वगैरे केलेल्या होत्या। तर पहिले गावातून मिरवणूक करून घेत मी आता लॉन्समध्ये एंट्री केलेली होती। तर लोणारवाडीच्या रस्त्यालाच लॉन्स आहे। तर तिथे छान अशी बाप्पांची मूर्ती ठेवलेली होती आणि समोरच छान असं मस्त डेकोरेशन केलेलं होतं। डेकोरेशन एकदमच छान होतं आणि प्री वेडिंग पण केलेली होती। त्याची स्क्रीन समोर लावलेली दिसते तुम्हाला। आणि त्यानंतर स्टेजवर मम्मी त्यांच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता। तर भाऊजाईंच्या ओट्या भरतात नंदा मुलींच्या लग्नामध्ये असं म्हणतात। त्यावेळेस त्या ओट्या वगैरे भरत होत्या। मधुपर कपू जनकरा अंत पटा ते धरा दृष्ट दृष्ट वधुवरान करता दोघे करा मी उभी वाजन प्रे भोगल बलान करणे कोर्या सदा मंगलम वधुवर्योः शुभं भवतु शुभलग्न सावधान तदेव लग्नं सुदिनं। लग्न लागल्यानंतर लगेचच फटाक्यांची आतिषबाजी झाली। तर कार्यक्रम तर खूपच छान झालेला होता। लग्नही म्हणजे 9:15ला लागलेलं होतं। तर लग्नांना खूप जास्त उशीर होतो कारण की ऊन खूप जास्त राहतं, त्यामुळे नवरदेव काही लवकर काढता येत नाही। आणि इकडे सगळे माझे काकून ते बसलेली होती। तर ही माझ्या बहिणीच्या सासूबाई आहेत। ते पण आले लग्नाला। जेवण झालं का मामा? तर लग्नामध्ये माझे मामाही आलेले होते। ते मामा आणि मामांचे मित्र आहेत। तर तेही आपले व्हिडिओ बघत असतात। त्यानंतर मी खूप छान मस्त साडी वेअर केलेली होती। माझी साडी कशी वाटली तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। तर ही साडी मी अरुणाताईंकडून घेतलेली आहे कलंजली पॅटर्नमधलं। तर ब्लाऊज जे काही होतं तेही खूप सुंदर वाटत होतं आणि सगळ्यांनाच लग्नामध्ये साडी खूप आवडली। तर वहिनी त्यांनीही मला विचारलं, तर त्याही अशा पॅटर्नमधल्या साड्या घेणार आहे। तर खूप मस्त वाटते, एकदम अंगावर चापून चुपून बसते आणि अजिबात फुगत नाही, त्यामुळे साडी एकदम छान दिसते। तर तुम्ही बघू शकता कलरही अगदी सगळ्यांना आवडला होता। चिंतामणी कलर होता, त्यामुळे मग सगळ्यांनाच आवडला तो कलर, कारण की माझ्याकडे असा कलर नव्हता अजून। त्यानंतर मग आम्ही जेवण केलं। तर जेवणासाठी मेनूही छान होते। आम्ही सगळ्यांनी जेवण केलं, त्यानंतर निघालो। तर निघालाही भरपूर उशीर झालेला होता, जवळपास 10:30-11 वाजलेले होते। त्यावेळेस मग आम्ही निघालो। तर इकडे रस्त्याने थोड्याच गाड्या दिसत होत्या, गाड्याही काही जास्त दिसत नव्हत्या। आणि आता तुम्हाला हा व्हिडिओ येतोय दुसऱ्या दिवशीचा। तर दुसऱ्या दिवशी पण माझ्या काकांच्या मुलाचं लग्न आहे आत्ता 28 तारखेला। तर त्याचीच तयारी इकडे चालू होती, पुऱ्या वगैरे चालू होत्या, तुम्ही बघू शकता।
मी गेल्यानंतर थोड्याच पुऱ्या शिल्लक होत्या, करायच्या बाकी होत्या. इकडे मम्मी, अंकिता वहिनी ते सगळ्या पण आलेल्या होत्या. आणि तिकडे खुर्चीवर तुम्हाला दिसतंय तर पप्पा बसलेले होते तळण्यासाठी. तर पप्पांना पुऱ्या खूप छान तळता येतात. त्यानंतर आता पुऱ्या जवळपास होतच आलेल्या होत्या. आणि इकडे मीही बसलेली होती अंकिता वहिनींच्या समोर, आत्याच्या जवळ. आणि आता इकडे सगळ्यांसाठी मस्त गरमागरम पाववडे तळलेले होते. सगळ्या ज्या काही बायका पुऱ्या करायला आलेल्या होत्या त्यांना, तर सगळ्यांना पाववडे दिले. त्यानंतर पप्पा इकडे तळण्यासाठी बसलेले होते. पप्पा आणि ह्याही माझ्या आत्या आहेत. तर ते दोघेही म्हणजे पुऱ्या तळत होते इकडे. तर आत्या सोडत होती आणि पप्पा उलट्या वगैरे करून काढत होते. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.